निवेदन आहे की बाबा तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते आणि मराठा आरक्षणासंदर्भात जो निर्णय झाला, सरकारने ज्या पद्धतीने जीआर काढून माहिती दिलेली होती जरांगेंना आणि त्यांनी उपोषण मागे घेतलं, त्याच्यानंतर ही त्यांची प्रतिक्रिया येत होती। सरकार नेहमीच सकारात्मक होतं असं देखील शिंदे म्हणालेले आहेत। दरम्यान नेमकं कोणतं आश्वासन देण्यात आलेलं आहे, मागण्या कशा प्रकारे मान्य करण्यात आल्यात जाणून घेऊया। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय ही मागणी मान्य झालेली आहे। याशिवाय आंदोलनातल्या मृतांच्या वारसांना आर्थिक मदत या संदर्भातली देखील मागणी होती, जी देखील मान्य करण्यात आली। आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी ही देखील एक मागणी होती, तीही मान्य करण्यात आलेली आहे। तर मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यासंदर्भातली देखील मागणी करण्यात आलेली होती, ज्याला देखील सरकारकडून मान्यता देण्यात आली। प्रलंबित जात पडताळणीला देखील मान्यता देण्यात आलेली आहे, या संदर्भात देखील मागणी करण्यात आली होती मनोज जरांगे यांच्या वतीने। कुणबी नोंद नसलेल्यांचे सगळे सोयरे पोटजात म्हणून घ्या, या संदर्भात देखील सूतोवाच करण्यात आलेले, ज्याला देखील मान्यता देण्यात आली आहे। तर सातारा गॅझेटची अंमलबजावणी करता 1 महिन्यांची मुदत आहे, या संदर्भात सरकारने 1 महिन्याची मुदत मागितलेली आहे। तर मराठा कुणबी एकच शासन निर्णय या संदर्भातली देखील मागणी, आग्रही मागणी होती जरांगेंची। तर 2 महिन्यांची मुदत याकरता सरकारने घेतलेली आहे, 2 महिन्यांचा कालावधी याकरता लागेल असं सरकारने म्हटलेलं आहे। दरम्यान सातारा गॅझेट नेमकं काय आहे, आपण एक नजर टाकूया।